नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार। आज महिला अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, तसेच त्या शिक्षणाचा वारसा सुद्धा पुढे घेऊन जात आहेत। त्याची सुरुवात ज्या आधुनिक महापुरुषाने करून दिली ती व्यक्ती म्हणजे भारतातील आधुनिक समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले। पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू करून आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाजामध्ये शिकवण्यासाठी त्यांनी सुशिक्षित केले। देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला। महात्मा फुले यांचे नाव आणि त्यांचे विचार हे नेहमीच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात। कोणत्याही परिस्थितीला सामोरे जात आपली दिशा योग्य आहे हे माहीत असेल तर अगदी समाजाचे टोमणे खातही तितक्याच कणखरपणे पुढे जायला शिकलं पाहिजे। आणि हेच आपल्या कृतीतून महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखवून दिले। महात्मा ज्योतिबा फुले हे अत्यंत महान होते, त्यांचे विचारही तितकेच कणखर आणि महान होते। तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते। नंबर 2, नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे। नंबर 3, केस कापणे हा न्हाव्याचा धर्म नाही, धंदा आहे। चामड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही, धंदा आहे। तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नसून धंदाच आहे। नंबर 4, भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच आहे। नंबर 5, समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही। नंबर 6, ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात, काही क्षणासाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात। नंबर 7, जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात मुळीच विचारू नका। नंबर 8, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका महाविद्येने केले। नंबर 9, जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारचे पाप आहे। नंबर 10, मानवाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे। नंबर 11, जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टाचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील। नंबर 12, मासा पाण्यात खेळतो त्याला गुरुची आवश्यकता नसते। नंबर 13, आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे असं महात्मा फुले म्हणतात। नंबर 14, कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये। नंबर 15, देव एक आहे आणि सर्व माणसेही त्याची मुले आहेत। नंबर 16, देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो, तर मग त्या जोड्या एकाच जातीच्या का असतात? देव जातीवादी आहे का, असं महात्मा फुले म्हणतात। नंबर 17, एखादे चांगले काम करताना वाईट उपायांचा वापर करू नये। नंबर 18, दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेऊ नये। नंबर 19, देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही। नंबर 20, सत्यपालन हाच एक धर्म, बाकीचे सर्व अधर्म, असे महात्मा फुले म्हणतात। मित्रांनो, महात्मा फुले यांचे हे प्रेरणादायी विचार आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तसेच असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।